तर ह्या पद्धतीनं हा प्लॉट आलेला आहे। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीनं प्लॉट मध्ये वाढ झालेली आहे। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही वॉल घेवड्याच्या प्लॉट मध्ये आहोत। तर वॉल घेवड्याची शेती, वॉल घेवड्याची लागवड आपण सुरू करण्यापूर्वी माती परीक्षण करावं। तर माती परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण वॉल घेवड्याची लागवड वर्षभर असते। तर आपण माती परीक्षण केल्यानंतरच आपण वॉल घेवड्याची लागवड करावी। तर आपल्या मातीचा पीएच 6.5 पासून 7.5 असेल तर आपण वॉल घेवड्याची लागवड करू शकता। तर माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या मातीतील न्यूट्रिएंट स्टेटस म्हणतो आपण त्याला, म्हणजे मातीमध्ये नायट्रोजन किती आहे, फॉस्फरस किती आहे, पोटॅश किती आहे आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स किती आहेत आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स किती पर्सेंटेज मध्ये आहेत हे तुम्हाला समजतं। तर मायक्रो न्यूट्रिएंट खूप महत्त्वाचे असतात वॉल घेवड्यामध्ये। तर आपण माती परीक्षण केल्यानंतर बेसल डोस तयार करावा। वॉल लागवड करण्यापूर्वी आपण 2 महिन्यापूर्वी तागाची शेती करावी। तर ताग शेती करण्याने आपल्या जमिनीची सुधारणा खूप छान पद्धतीने होते आणि जीवाणूंची संख्या वाढते आणि जमिनीमध्ये एक प्रकारे ताकद निर्माण होते। तर तागाची शेती करावी हे खूप महत्त्वाचं आहे। माती परीक्षणाच्या आधारे आपण बेसल डोस तयार करावा। जर आपण माती परीक्षण केला नाहीत तर आपण डायरेक्ट बेसल डोस वापरू शकता। तर बेसल डोस मध्ये कोणकोणते लागवड वापरावेत आणि बेसल डोस कोणत्या पद्धतीने तयार करावा ही संपूर्ण माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आहे। तर आपण ते बघू शकता। त्यानंतर 2 सरी मधला अंतर आपण 6 फूट ठेवावा आणि 2 वॉल मधला अंतर आपण 2 फूट ठेवावा। स्पेसिंग वापरावी। तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर वॉल घेवड्यासाठी आपण सपोर्ट जे लावतो, तार आणि काठी आपण जे वापरतो ती स्ट्रॉंग असावी, कारण 1 वर्षापर्यंत आपल्याला वॉल शेती करायची आहे। तर त्याच्यासाठी आपण स्ट्रॉंग सपोर्ट वापरावेत। वॉलची पेरणी केल्यानंतर आपण लगेच पाणी द्यावं। त्यानंतर 3 दिवस झाल्यानंतर आपण आणि एक पाणी द्यावं। त्यानंतर आपण आठवड्याला एकदा पाणी द्यावं। तर ह्या पद्धतीनं पाण्याचे नियोजन आपण करावं। पेरणी झाल्यापासून 1 आठवडा झाल्यानंतर आपण पहिली अळवणी करावी। तर पहिली अळवणी कोणत्या पद्धतीने करावी आणि पहिल्या अळवणीमध्ये कोणकोणते टॉनिक आपण वापरावेत ही संपूर्ण माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आहे। ते आपण बघू शकता आणि ते फॉलो करू शकता। तर पहिली अळवणी झाल्यानंतर आपण पहिली फवारणी कधी करावी आणि पहिल्या फवारणीमध्ये वॉलच्या वाढीसाठी आपण कोणकोणते टॉनिक वापरावेत ही संपूर्ण माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आहे। तर आपण ते बघू शकता आणि फॉलो करू शकता। तर आपण प्लॉट तयार करत असताना आपल्या प्लॉट मध्ये कुठेही पाणी थांबता कामा नये ही काळजी आपण घ्यावी। तर पाऊस जास्त झाल्यानंतर किंवा आपण पाणी दिल्यानंतर कुठल्याही प्लॉटच्या कुठल्याही भागामध्ये पाणी थांबू नये ही काळजी आपण घ्यावी। जर पाणी थांबलं तर वॉल घेवड्यामध्ये वाढ जी असते ती कमी होते, फुलांची संख्या खूपच कमी होते। तर आपण वॉलमध्ये पाणी कुठल्याही बाजूला थांबू नये ही काळजी आपण घ्यावी। वॉलमध्ये कीट नियोजन आणि रोगाचे नियोजन आपण ऑर्गॅनिक आणि जैविक पद्धतीने करावं। तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्या वॉलच्या प्लॉटमध्ये एअर फ्लो होण्यासाठी आपण व्यवस्थित अंतर राखावा, व्यवस्थित स्पेसिंग करावी। तर जर आपल्या प्लॉटमध्ये व्यवस्थित वारं खेळत असेल तर आपल्याला कोणताही कीड आणि कोणताही रोग व्यवस्थितपणे मॅनेजमेंट करता येतो। तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीनं आपण हे नियोजन करावं। तर वॉल घेवड्यामध्ये जैविक, ऑर्गॅनिक आणि बायो फर्टिलायझरचा वापर आपण करावा। तर वॉल घेवड्यामध्ये NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा हे जीवाणू वापरावेत। त्याच्यासोबत आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर करावा। तर गांडूळ खत असेल, वर्मी कंपोस्ट असेल, निंबोळी पेंड असेल, ह्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक डोस आपण
वॉल शेतीला द्यावं। जीवामृतचा वापर आपण वॉल मध्ये करू शकता। तर 1 वर्षापेक्षा जास्त वॉल शेती असते, तर त्याच्यासाठी जैविक आणि ऑर्गॅनिक खते वापरणं खूप महत्त्वाचं आहे। मातीची ताकद व्यवस्थित टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे। तर आपण जीवामृतचा वापर करावा आणि ऑर्गॅनिक खतांचा वापर करावा। तर ह्या पद्धतीनं आम्ही ह्या प्लॉटला ह्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। पाणी हे खूप महत्त्वाचं असतं। तर पाण्याची कमतरता झाली की वॉलमध्ये फुलांची संख्या कमी होते आणि फुलांची संख्या कमी झाली तर आपल्याला वॉलमध्ये उत्पादन हे कमी भेटतं। पाण्याची कमतरता होऊ नये ही काळजी आपण घ्यावी। वर्षभर आपण वॉल करतो, तर वर्षभरामध्ये कुठल्याही सीझनमध्ये पाण्याची कमतरता होऊ नये ही जी काळजी आपण घ्यावी। जर पाण्याची कमतरता झाली तर आपलं उत्पादन खूप कमी होतं। त्याच्यासाठी आपण पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।